येशू चढतो कालवरी, खांदी घेऊन क्रूस भारी, येशू चढतो कालवरी. शास्त्री परुषी येशूचे वैरी, टपले येशूच्या जीवावरी, धरिले तयाला अंधकारी, उभे केले पिलातासमोरी, खांदी घेऊन क्रूस भारी, येशू चढतो कालवरी, खांदी घेऊन क्रूस भारी, येशू चढतो कालवरी. आरंभीची प्रार्थना. हे प्रभो, जे कुटुंब एकत्र प्रार्थना करते ते एकत्र राहत असते. आज आमच्या कुटुंबातील सर्वजण चिंतन व मनन करण्यासाठी इथे जमले आहोत. केवळ एक एकटे नव्हे तर सर्वजण समवेत आलो आहोत. जीवनाच्या या वाटेवरून आमच्या कुटुंबातील सर्वांनी एकत्र वाटचाल करावी, एकमेकांना आधार द्यावा, एकामेकांसाठी प्रार्थना करावी आणि एक कुटुंब म्हणून शेवटी तुझ्याकडे यावे अशी तुझी योजना आहे. प्रत्येक कुटुंब म्हणजे ख्रिस्त सभेची एक एक लहानशी आवृत्ती असते. प्रत्येक घर म्हणजे एक लहानसे देवदारिद्र्य असते. ईश्वर भक्तीचे व शेजार प्रीतीचे धडे आम्ही प्रथम आमच्या कुटुंबात घ्यावे अशी तुझी इच्छा आहे. प्रभू, आम्ही सर्वजण आता तुझ्याबरोबर कालवारीच्या टेकडीपर्यंत प्रवास करणार आहोत. तुझ्या जीवनातील विविध घटनांशी आम्ही समरस व्हावे आणि त्यांचे प्रतिबिंब आम्हाला आमच्या जीवनात दिसावे असे कर. आमीन. पहिले स्थान येशूला मरणदंडाची शिक्षा होती. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाद्वारे तू जगाचे तारण केले आहेस. हे येशू, तू जगाला ईश्वर भक्तीचे नि शेजार प्रीतीचे धडे देण्यासाठी आलास. अगदी शत्रूवर देखील प्रेम करा अशी जगावेगळी शिकवण तू दिलीस. पाप्यांना पश्चाताप करण्यासाठी आमंत्रण दिलेस. पण माणसांनी तुला गुन्हेगार ठरवून पिलातासमोर उभे केले. ज्या कुटुंबातील लोक तुझ्या जीवनातून प्रेरणा घेऊन सत्शील व सदाचारी जीवन जगण्याचा व तुझ्या आज्ञा पाळण्याचा प्रयत्न करतात, त्यांनाही असेच निंदेचे व टीकेचे शब्द ऐकावे लागतात. हे प्रभो, सत्यमार्गाने चालत असताही आमच्या कुटुंबावर दोषारोप ठेवण्यात येतात. अनेक जण आमचा द्वेष व मत्सर करतात. हे सर्व सहनशीलतेने सोसण्यासाठी आम्हाला शक्ती दे. जे आमचा द्वेष करतात, आम्हाला शाप देतात, त्यांना तू आशीर्वाद दे. हे प्रभो, आम्हावर दया कर. हे प्रभो, आम्हावर दया कर. दुसरे स्थान, येशू आपला क्रूस वाहतो. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाद्वारे तू जगाचे तारण केले आहेस. हे येशू, ज्यांना तू देवाचा संदेश सांगितलास, ज्यांच्या मुलाबाळांना तू प्रेमभराने कुरवाळलेस, ज्यांच्या आया बहिणींना तू आधार दिलास, तेच लोक तुझ्यावर उलटले आणि त्यांनी लाकडाचा एक भला मोठा क्रूस तुझ्या खांद्यावर दिला. प्रभो, जीवनात ज्यांना आम्ही मदत करतो तेच अनेकदा आमच्यावर उलटतात. आमच्याबरोबर एका ताटात जेवणारे आम्हाला ठाई ठाई छळतात.
तुझ्याच लोकांनी तुझ्या खांद्यावर क्रूस ठेवला, त्याचप्रमाणे आमच्याच कुटुंबातील माणसे कधी कधी आमच्या खांद्यावर अपमानाचा आणि तिरस्काराचा क्रूस ठेवीत असतात. हे प्रभू, आम्ही जगाच्या रीतीनुसार जसाच तसे वागू नये, तर जे क्रूस आमच्या खांद्यावर ठेवले जातील ते वाहून न्यावेत, म्हणून आम्हाला तुझी कृपा दे. हे प्रभू, आम्हावर दया कर. हे प्रभू, आम्हावर दया कर. तिसरे स्थान, येशू पहिल्यांदा क्रूसाखाली पडतो. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाद्वारे तू जगाचे तारण केले आहेस. हे येशू, क्रूसभार घेऊन मोठ्या उमेदीने तू निघालास. आपण काल्वारी टेकडीपर्यंत पोहोचू असे तुला वाटले, पण तुझे शरीर थकले आणि तू क्रूसाखाली पडलास. एका वेळी तू खवळलेला सागर शांत केला होतास, पण आता तू स्वतः तापलेल्या वाळूत लोळागोळा होऊन पडला आहेस. प्रभो, अनेकदा आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवण्याचा प्रयत्न करतो, पण संसाराच्या ओझ्यामुळे व दैनंदिन जीवनातील चिंतेमुळे आम्ही पार कोसळून पडतो. कधीकधी जीवनात असे प्रसंग येतात की मन पूर्णपणे निराशेने भरून जाते आणि आमचा धीर खचतो व आमची श्रद्धा डळमळते. हे प्रभू, तू पडलास, पण पुन्हा प्रयत्न करून तू उठलास. आयुष्याच्या वाटेवरून चालताना आम्ही अडखळून पडलो, तरी आम्हाला पुन्हा उठण्याची व सद्गुणांच्या रस्त्यावरून निर्धाराने वाटचाल करण्याची शक्ती दे. हे प्रभू, आम्हावर दया कर. हे प्रभू, आम्हावर दया कर. चौथे स्थान, येशू आपल्या आईला भेटला. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाद्वारे तू जगाचे तारण केले आहेस. ते हृदय खरे आईचे मी उगाच सांगत नाही. आनंदेही जे रडते, दुःखात कसे ते होई. प्रभू, खांद्यावर क्रूसाचे ओझे घेऊन तू काल्वारीवर निघाला असता तुझी आई तुला भेटली. तुझे रक्ताने भरलेले व मारामुळे निळे काळे झालेले ते शरीर पाहून तिच्या मनात वेदनेचा डोंब उसळला आणि सिमियन भविष्यवाद्याने सांगितल्याप्रमाणे दुःखाची तलवार तिच्या हृदयाला भोसकून गेली. आमची आजी, आई, बहिणी, वहिनी आदींच्या रूपाने तुझी आई अजून दुःखाचे भार वाहत आहे. सासुरवाद सहन करावी लागणारी सून, सुनेच्या हाताखाली अपमानित जीवन जगणारी सासू, दारुड्या नवऱ्याची शोषित पत्नी, मुलाबाळांनी टाकून दिल्यामुळे एकांतवासात अश्रू गाळणारी आई, उन्मत्त दिराकडून छळली जाणारी दीन भावजय, ही सारी पवित्र मरेचीच नवनवी रूपे आहेत. हे प्रभू, आमच्या कुटुंबातील स्त्रियांचा आम्ही योग्य मान राखावा, त्यांना व्यक्ती म्हणून वागवावे, म्हणून तू आम्हाला कृपा दे. हे प्रभू, आम्हावर दया कर. हे प्रभू, आम्हावर दया कर. खांद्यावरी क्रूस घेतलेला, चेहरा रक्ताने माखलेला, असा पुत्र आईने पाहिला. दुःख किती तिच्या हृदयाला, खांदी घेऊन क्रूस भारी, येशू चढतो कालवरी. खांदी घेऊन क्रूस भारी, येशू चढतो कालवरी. पाचवे स्थान, सिमोन सिरेनिकर येशूचा क्रूस वाहतो. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाद्वारे तू जगाचे तारण केले आहेस. हे येशू, काल्वारीची टेकडी आता फारशी दूर नाही, पण तू फार थकला आहेस. एक पाऊलही उचलण्याचे त्राण तुझ्यात शिल्लक राहिले नाही. अशावेळी सिमोन सिरेनिकर तुला मदत करण्यासाठी पुढे धावला.
अनेकदा आम्ही इतके स्वार्थी होतो की आम्हाला दुसऱ्याची गैरसोय दिसत नाही. दुसऱ्याचे अश्रू पाहून आमच्या हृदयाला मुळीच पाझर फुटत नाही. उलट इतरांचे अनिष्ट झाले म्हणजे आम्हाला मनातून बरे वाटते. हे प्रभू, आम्ही आमचे प्रेम फक्त आमच्या कुटुंबियांपुरते मर्यादित ठेवू नये, तर त्याचा लाभ सर्वांना द्यावा. विशेष करून जे लोक दुःखात आहेत त्यांना आम्ही प्रथम मदत करावी म्हणून आम्हाला प्रेरणा दे. आमच्या कुटुंबातील प्रत्येकाने सिमोन सिरेनिकर होऊन संकटांची ओझी वाहणाऱ्या कुटुंबांचे क्रूस आपल्या खांद्यावर घ्यावेत म्हणून आम्हाला विशेष सहाय्य कर. हे प्रभू, आम्हावर दया कर. हे प्रभू, आम्हावर दया कर. 6वे स्थान. वेरोनिका येशूचे तोंड पुसते. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाद्वारे तू जगाचे तारण केले आहेस. हे येशू, तुझ्यासाठी मरण स्वीकारण्यास तयार असलेले तुझे शिष्य भिवून पळाले आहेत. तुझे अनेक मित्र दूर उभे राहून फक्त कोरडी हळहळ व्यक्त करीत आहेत. अशावेळी वेरुनिका नावाची एक स्त्री मोठ्या धैर्याने पुढे सरसावली. इतर लोक काय बोलतील याची पर्वा न करता तिने तुझा विद्रूप चेहरा ममतेने पुसून काढला. हे प्रभू, आमच्या कुटुंबातील किंवा आमच्या गावातील एखाद्या व्यक्तीचा चेहरा पापांमुळे किंवा चुकीमुळे विद्रूप झाला तर आम्ही आमच्या टीकेच्या अस्त्राने तो अधिक विद्रूप करू नये. उलट वेरुनिकाप्रमाणे जननिंदेची पर्वा न करता त्या व्यक्तीचे सांत्वन करण्यास पुढे यावे. त्या व्यक्तीच्या जखमी मनावर प्रेमाची फुंकर घालावी अशी कृपा तू आम्हाला दे. हे प्रभू, आम्हावर दया कर. हे प्रभू, आम्हावर दया कर. 7वे स्थान. येशू दुसऱ्यांदा क्रूसाखाली पडतो. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाद्वारे तू जगाचे तारण केले आहेस. हे येशू, निश्चयाच्या बळावर तू तो क्रूस घेऊन निघाला होतास. काल्वारी टेकडी अगदी दृष्टीपथात होती, पण तुझी शक्ती संपून गेली. तुझे पाय लटपटले, तू अडखळलास व पुन्हा क्रूसाखाली पडलास. प्रभू, तू क्रूसाच्या भाराखाली पडत आहेस. अजूनही कुटुंबातील वाद, पतीपत्नींची भांडणे, तरुण मुलांचे बंडखोर व अनैतिक वर्तन, प्रेमामध्ये झालेली फसवणूक, लग्नसंस्काराची विटंबना, विवाहपूर्व स्वैराचार, विवाहांतर्गत अनाचार या सर्वांच्या प्रचंड पर्वतप्राय ओझ्याखाली तू अजूनही चिरडला जात आहेस. हे ख्रिस्ता, तुझ्या पुण्याईने आमची पापे धुवून काढ. प्रत्येक कुटुंबात निस्वार्थी प्रेमाची ज्योत तू पुन्हा प्रज्वलित कर. आईबाप आणि मुले, पती आणि पत्नी, प्रियकर आणि प्रेयसी यांच्यात एकनिष्ठ प्रामाणिक प्रेमाची तू वाढ कर. हे प्रभो, आम्हावर दया कर. हे प्रभो, आम्हावर दया कर. 8वे स्थान. येशू दुःखी स्त्रियांचे सांत्वन करतो. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाद्वारे तू जगाचे तारण केले आहेस. हे येशू, येरुशलेमच्या भक्तिमान स्त्रिया तुझी दयनीय अवस्था पाहून रडू लागल्या. त्यांना तुझी दया आली. तुला छळणाऱ्या लोकांचा त्यांना मनस्वी संताप आला. पण तू त्यांना सांगितलेस, माझ्यासाठी नव्हे तर आपल्या मुलांबाळांसाठी रडा व शोक करा. तू आता हे शब्द आम्हाला उद्देशून बोलत आहेस. आम्हाला नेहमी दुसऱ्या कुटुंबाचे दोष दिसत असतात. दुसऱ्यांच्या डोळ्यातील कुसळ आम्हाला स्पष्ट दिसते, पण आमच्या डोळ्यातील मुसळांची आम्हाला कल्पनाही नसते. आमच्या घरात
नेहमी इतर कुटुंबाची निंदा व टीका चाललेली असते. आम्हाला कुणाचे चांगले चाललेले आवडत नाही. आमच्या निष्पाप मुलांना आम्ही शेजाऱ्यांशी बोलायला बंद करतो व त्यांना त्यांचा द्वेष करायला शिकवतो. हे प्रभू, आम्ही इतरांचा न्याय करण्याऐवजी प्रथम आमचे घर सुधारावे. दुसऱ्यांना दोषी ठरविण्या अगोदर आमचे कुठे चुकते त्याचा शोध घ्यावा, म्हणून तू आम्हाला विशेष कृपा दे. हे प्रभो, आम्हावर दया कर. हे प्रभो, आम्हावर दया कर. पाहुनी प्रभु रायाला कष्टी, स्त्रिया शोकाने आसू गाळीती. येशू म्हणे नका माझ्यासाठी, रडा फुल्या हो मुलांसाठी. खांदी घेऊन क्रूस भारी, येशू चढतो कालवरी. खांदी घेऊन क्रूस भारी, येशू चढतो कालवरी. 9वे स्थान. येशू तिसऱ्यांदा क्रूसाखाली पडतो. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाद्वारे तू जगाचे तारण केले आहेस. हे येशू, पाप सोडून बाकी सर्व बाबतीत तू आमच्यासारखा मानव होतास. आमच्याप्रमाणे तू अशक्त होतास. त्यामुळे क्रूसाच्या भाराने तू तिसऱ्यांदा पडलास. जीवनात अपयश आणि असहाय्यता म्हणजे काय असते त्याचा तू पूर्णपणे अनुभव घेतलास. म्हणूनच या दुःखाच्या दरीत असताना आता आम्हाला तुझा आधार वाटतो. खूप वेळा आम्ही तुला चांगले जीवन जगण्याची वचने देतो, पुष्कळ प्रकारे निश्चय करतो, पण अनेकदा आमची प्रतिकारशक्ती कमी पडते. जीवनात कधी आमचा पाय घसरतो, कधी पाऊल वाकडे पडते, तर कधी निराशेच्या दगडावर आमचा कपाळमोक्ष होतो. आम्ही त्या पापात पुन्हा पुन्हा पडतो. हे प्रभो, आम्ही दुर्बल आहोत, तरी तुझे आहोत. आमच्या पापापेक्षा तुझे प्रेम फार मोठे आहे, याची जाणीव आमच्यात निर्माण कर. आम्ही उठून पुन्हा आमच्या स्वर्गीय पित्याकडे यावे, म्हणून तू आमच्या कुटुंबातील सर्वांना शक्ती दे. हे प्रभो, आम्हावर दया कर. हे प्रभो, आम्हावर दया कर. 10वे स्थान. येशूला वस्त्रहीन करतात. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाद्वारे तू जगाचे तारण केले आहेस. हे येशू, कालवारीच्या टेकडीवर बघ्यांची गर्दी जमली होती. त्या कुत्सित नजरेच्या लोकांसमोर उभे करून तुला विवस्त्र करण्यात आले. तू साऱ्या विश्वाचा राजा, पण त्या क्षणाला तुझ्या अंगावर लाज झाकण्यापुरतेही कपडे नव्हते. या आधुनिक युगात आम्ही आमच्या शरीराची पूजा चालविली आहे. आत्म्याच्या विकासापेक्षा आम्ही कपडे लत्ते आणि विषयविलास यांच्याकडे जास्त लक्ष देतो. गरजवंतांना मदत करण्याऐवजी आम्ही आमचाच स्वार्थ पाहतो. आमच्या दारावरून भिकारी रिकामी हाताने जातात आणि आमच्या घरातील नोकर चाकरांना आम्ही गुलामासारखे वागवितो. हे प्रभू, एक दिवस आम्हाला या जगाचा निरोप घ्यावा लागणार आहे. हा सगळा पसारा इथेच ठेवून आम्हाला देवाच्या न्यायासनासमोर उभे राहायचे आहे. त्यावेळी आम्ही आमचे कपडे लत्ते किंवा धनदौलत नव्हे, तर केवळ आमची पुण्य कृत्य बरोबर घेऊन जाणार आहोत. हे सत्य आमच्या मनावर ठसव. हे प्रभो, आम्हावर दया कर. हे प्रभो, आम्हावर दया कर. 11वे स्थान.
येशूला क्रुसावर खिळतात. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तुझ्या पवित्र क्रुसाद्वारे तू जगाचे तारण केले आहेस. हे येशू, तुला क्रुसाच्या खाटेवर झोपविण्यात आले. तुझ्या हातापायांना खिळे ठोकण्यात आले. त्या खिळ्यांनी तुझे शरीर क्रुसाला जखडून ठेवले. हे सर्व क्लेश तू आमच्यावरील प्रेमामुळे आनंदाने स्वीकारलेस. प्रेमामुळेच कुटुंबाची निर्मिती होते आणि प्रेमामुळेच ते एकत्र राहत असते. प्रेम करणे म्हणजे स्वतःला क्रुसावर खिळवून घेणे, अगदी दररोज. प्रेमाशिवाय आम्ही क्षणभरही जगू शकत नाही. हे प्रभू, जगाचे तारण करण्यासाठी तू स्वतः क्रुसावरच्या यातना स्वीकारल्यास. आमची शिक्षा तू आपल्या खांद्यावर घेतलीस. तुझ्या जखमांमुळे आमची पापातून मुक्तता झाली. आता आमच्या कुटुंबात आनंद निर्माण व्हावा, आमच्या घरात शांतीचे वातावरण पसरावे, म्हणून मी त्याग करण्यास व सर्व प्रकारची दुःखे सहन करण्यास तयार व्हावे, अशी कृपा मला दे. हे प्रभू, आम्हावर दया कर. हे प्रभू, आम्हावर दया कर. 12वे स्थान. येशू क्रुसावर प्राण सोडतो. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तुझ्या पवित्र क्रुसाद्वारे तू जगाचे तारण केले आहेस. हे येशू, पूर्ण झाले असे बोलून तू तुझा आत्मा स्वर्गीय पित्याच्या हवाली केलास. त्यावेळी क्रुसाखाली तुझी आई व प्रिय शिष्य जॉन आपला दुःखाचा आवेग सांभाळीत उभे होती. एक दिवस मृत्यू आमच्याही कुटुंबाला भेट देईल. आमचे प्रिय आईवडील किंवा बहीण भाऊ यांना देवाघरचे आमंत्रण येईल. ज्यांच्याबरोबर आम्ही हसलो, खेळलो, रडलो, भांडलो, ते आमचे प्रियजन आम्हाला कायमचे सोडून जातील. प्रिय व्यक्तीच्या विहारामुळे आमचे डोळे अश्रूंनी व आमची हृदये दुःखाने भरून जातील. प्रभू, जेव्हा आमच्या कुटुंबात कुणाचा मृत्यू घडेल तेव्हा आम्हाला धीर दे. मरिया मातेप्रमाणे व संत जॉनप्रमाणे आम्ही आशेने त्या प्रसंगाला तोंड द्यावे, म्हणून आम्हाला सहाय्य कर. जेव्हा आमच्यावर या जगाचा निरोप घ्यायची वेळ येईल तेव्हा, हे देवा, मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवितो, हे शब्द आमच्या जिभेवर असू देत. हे प्रभू, आम्हावर दया कर. हे प्रभू, आम्हावर दया कर. 3 तास येशू क्रुसावरी टांगूनी राहिला अधांतरी. आमच्या पापाची येशू भरी खंडणी खिळून क्रुसावरी. खांदी घेऊन क्रुसभारी येशू चढतो कालवरी. खांदी घेऊन क्रुसभारी येशू चढतो कालवरी. 13वे स्थान. येशूचे मृत शरीर क्रुसावरून उतरवितात. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तुझ्या पवित्र क्रुसाद्वारे तू जगाचे तारण केले आहेस. हे येशू, तुझा मृतदेह क्रुसावरून काढून तुझ्या आईच्या हाती देण्यात आला. त्या साध्वी मातेने तुला अश्रूंची अंघोळ घातली. आपले प्रेमळ हात तुझ्या थंडगार अंगावरून मायेने फिरविले. एक दिवस माझ्यावरही असाच प्रसंग येणार आहे. ज्या शरीराचे मी चोचले पुरविले, जे शरीर मी उंची कपड्यांनी नि सुगंधी अत्तरांनी सजवले, ते शरीर असेच थंडगार होईल. माझ्या आईवडिलांच्या, पतीपत्नीच्या किंवा मुलाबाळांच्या हाती ते देण्यात येईल. कुणी मला अश्रूंनी अंघोळ घालील, कुणी माझे अखेरचे मुके घेईल, तर कुणी माझ्यावर फुले वाहतील. हे प्रभू,
मरिया मातेच्या मांडीवर तू अखेरची झोप घेतलीस. माझ्या मरणाच्या वेळी मरिया मातेने मला प्रेमाने जवळ घ्यावे असे कर. हे प्रभो आम्हावर दया कर. हे प्रभो आम्हावर दया कर. 14वे स्थान. येशूचे शरीर एका थडग्यात ठेवतात. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाद्वारे तू जगाचे तारण केले आहेस. हे येशू, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. या जगात असताना तुला डोके टेकण्यापुरती जागा मिळाली नाही आणि मेल्यावरही तुला दुसऱ्याच्या कबरेत पुरले गेले. मरण म्हणजे सर्व गोष्टीचा शेवट असे वाटावे अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. तुझे शिष्य भिवून पळाले. तुझे मित्र निराशेने निघून गेले. 100 पट पीक येण्यासाठी गव्हाचा दाणा जमिनीत पडला पाहिजे, कुजला पाहिजे, निरुजला पाहिजे, ही शिकवण सर्व विसरली. पण तुझे दिव्य शरीर कबरेत राहू शकले नाही. तू 3ऱ्या दिवशी मेलेल्यातून उठलास. तू मरणावर विजय मिळवलास. हे प्रभू, श्रद्धावंतांचे जीवन मरणामुळे नष्ट होत नाही, तर त्यामध्ये केवळ बदल घडतो. न्यायाच्या त्या महान दिवशी आमच्या डोळ्यातील प्रत्येक अश्रू पुसला जाईल. आमची शरीरे तुझ्या शरीरासारखी रूपसंपन्न होतील आणि आमच्या कुटुंबातील सर्वजणांसह आम्हाला तुझे साक्षात दर्शन घडेल, अशी आमची श्रद्धा आहे. मोहरी इतका असलेला हा आमचा विश्वास तू पर्वता इतका मोठा कर. हे प्रभू आम्हावर दया कर. हे प्रभो आम्हावर दया कर. शेवटची प्रार्थना. हे प्रभू, आमच्या कुटुंबातील सर्व माणसासह आम्ही तुझ्याबरोबर ही खुर्साची वाट चाललो. तुझ्या जीवनातील घटनावर आम्ही प्रार्थनापूर्वक चिंतन केले, मनन केले. चिरंतर जीवनाचा मार्ग मृत्यूच्या मैदानातून जात असतो, हा एक महान मंत्र तू जगाला दिलास. जगाच्या कल्याणासाठी तू आपल्या सर्वस्वाची आहुती दिली. आमच्या घरातील प्रत्येक माणसाला खऱ्या आनंदाचा लाभ व्हावा म्हणून आम्ही स्वतः स्वार्थत्याग करण्यास शिकावी, अधिकाधिक सेवाभावी व्हावी अशी कृपा तू आम्हाला दे. सुखात आणि दुःखात, आजारात आणि आरोग्यात आमच्या कुटुंबातील सर्वांना तू एकत्र ठेव. आमच्यापैकी कोणालाही तुझ्यापासून दूर जाऊ देऊ नकोस. आमीन. पोप फ्रान्सिस यांच्या हेतूसाठी तसेच वैश्विक ख्रिस्त सभेसाठी आपण प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गान तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून मला सोडव. नमो कृपा पूर्ण मरी, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमीन. नमो कृपा पूर्ण मरी, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमीन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमीन. आशीर्वादासाठी आपण क्षणभर शांत राहूया. प्रभू तुम्हाबरोबर असो. सर्वशक्तिमान परमेश्वर
पिता पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. करुणी तुझला मला सर्व रे मिळाले.
कुशीत वारा सलतात वेदनाया रुतला कुशीत भाला सलतात वेदनाया निरोग मुक्त झालो निरोग मुक्त झालो व्याधी तुला मिळाल्या जखमी करुणी तुझला मला सर्वरी मिळाली जखमी करुणी तुझला मला सर्वरी मिळाली दिवे चिले फुलांना काटे ख्रिस्ता मिळाले दिवे चिले फुलांना काटे ख्रिस्ता मिळाले जखमी करुणी तुझला मला सर्वरी मिळाली जखमी करुणी तुझला मला सर्वरी मिळाली मला सर्वरी मिळाली मला सर्वरी